शालेय जीवनातील मैत्री ही निस्वार्थ असते असं म्हटलं जातं. मात्र काळाच्या ओघात अनेक जण विखुरले जातात. अशा काळात देहूतील विलास जामदार या उद्योजकांना आपल्या शालेय मित्रांप्रती असलेला जिव्हाळा जपताना एक अनोखा आदर्श घालून दिलाय. संत तुकाराम विद्यालय देहू येथील माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध उद्योजक विलास जामदार यांनी आपल्या तब्बल 90 मित्रांना स्वखर्चानं विमानानं हैदराबादची सहल घडवून आणली आहे. या रुपेरी सहलीची सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ही सहल एकाच वेळी शक्य नसल्यानं विलास जामदार यांनी याचं नियोजन 2 टप्प्यांमध्ये केलं होतं. पहिल्या टप्प्यात 2022 मध्ये 45 मित्रांना हैदराबादची सफर घडवण्यात आली. त्यानंतर उर्वरित 45 मित्रांसाठी नुकतीच दुसऱ्या टप्प्यातील सहल यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे प्रवास, निवास आणि भोजनासह या संपूर्ण सहलीचा खर्च त्यांनी स्वतः केलाय. कोणत्याही मित्राकडून त्यांनी एकही रुपया घेतला नाही. सहलीत सहभागी झालेले बहुतांश मित्र शेतकरी कुटुंबातील आहेत. शेती कामात आणि प्रपंचाच्या व्यापात अडकलेल्या या मित्रांपैकी जवळपास 80% जणांनी आयुष्यात पहिल्यांदाच विमानात पाऊल ठेवलं. हवेत झेपावणाऱ्या विमानातील तो अनुभव या मित्रांसाठी स्वप्नवत आणि भावुक होता. हैदराबादमधील विविध पर्यटन स्थळांना भेटी देताना सर्व मित्रांनी एकत्र वेळ घालवला. शाळेतील गमती जमती, जुन्या आठवणी आणि बालपणीच्या गप्पांनी प्रवासात रंगत आणली. आजच्या धावपळीच्या युगात विलास जामदार यांनी दाखवलेली ही आपुलकी आणि मैत्री खरोखरच दुर्मिळ आहे. अशा भावना त्यांच्या मित्रांनी देखील यावेळी व्यक्त केल्या.